नमस्कार मिलोन. मी माझी ओळख एव्हाना तुम्हाला कळाली असेलच. माझी ओळख बदलायला निघालेलो सर मी. पण मग मला कळलं की मला ओळख नाही तर जात, धर्म, भाषा, प्रांत, पद सगळंच बदलायचं, जे मी निवडलं सुद्धा नाही. मागे याच गोष्टीवरून एका कार्यक्रमात माझं हसं झाल्याचंही पाहिलं असेलच ना तुम्ही. निधर्मी राहायचं होतं सर मला. पण मग कळलं की धर्म आणि समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू. पण तरी सर निधर्मी राहणं शक्य आहे. म्हणजे बघा ना सर, जर जगात एकाच प्रकारचा धर्म अस्तित्वात असेल तरी का नाही होणार ना. हा आता प्रश्न उरतो तो निवडायचा कोणता. कारण कोणताच धर्म परिपूर्ण नाहीये ना सर. म्हणून ना सर, मला माझा एक नवीन समाज बनवायचा, ज्यात माझी स्वतःची ओळख मी स्वतः बनवेन, स्वतःचा धर्म स्वतः निवडेन. सर विचित्र वाटतं ना खूप ऐकायला, पण सर शक्य आहे. म्हणजे बघा ना सर, आपल्याला वाटतं ना की जगात दहशतवाद नसावा, किंवा आपल्याला वाटतं ना स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व असावं. बघा ना आता संवेदनशीलतेला कुठे आहे ना जात, धर्म. सर फेसबुकवर ना 2 बिलियन लोक आहेत. म्हटलं तर जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं राष्ट्र होऊ शकतंय सर त्याच्यावर. तिथे आपला हॅशटॅगचा ट्रेड एकमताने ऍक्सेप्ट केला जाऊ शकतो. तिथे आपल्या उज्ज्वल भविष्याची संकल्पना ऍक्सेप्ट नाही होणार सर. सर पूर्वीच्या काळात ना निरनिराळे धर्म अस्तित्वात होते, कारण त्यावेळी माणसांमधलं अंतर खूप होतं. अहो पण आता अंतर उरलंय कुठे. मग होऊयात ना एक आणि बनवूयात ना एक नवीन धर्म, ज्याचे पैगंबर ना आपण असू, महावीर आपण असू आणि गौतम बुद्ध सुद्धा. सर आपल्याला एक ग्लोबल ट्रेड चालतंय, ग्लोबल प्रोडक्ट चालतंय, ग्लोबल वेबसाईट चालतंय, मग ग्लोबल सोसायटी किंवा ग्लोबल रिलीजन का नाही चालणार ना. कदाचित आपला नवीन धर्म त्या जुन्या धर्मासारखा परिपूर्ण नसेलही कदाचित, पण इथं ना एक सोय आहे जी तिथं नव्हती. जुनं झाल्यावर आपला व्हॉट्सअप अपडेट करता येऊ शकतो सर, नवीन समाज नाही अपडेट करू शकत. सोशल रिफॉर्मेशनची खूप गरज आहे सर आता. थोडक्यात आपल्याला एकदा नागडे होण्याची गरज आहे. तेव्हाच अंगावर नवीन कपडे चढवता येतील ना सर. कारण ओळख ही भेद करण्यासाठी आहे, भेदभाव करण्यासाठी नाहीये ना. खूप छान चाललं होतं आयुष्य माझं सर. माझ्या होणाऱ्या बायकोला माझ्या आडनावाचा अर्थ विचित्र वाटला आणि सुरुवात झाली या सगळ्याची. तिनं वाट पाहते तुमच्या निकालाची. आणि माझ्या बाबांना सुद्धा ना ओळख म्हणजे काय हा प्रश्न पडला होता पहिल्यांदाच. हे सुद्धा वाट पाहतायत तुमच्या उत्तराची. आणि माझ्यासारखे असे कित्येक लोक आहेत ज्यांना स्वतःची जुनी ओळख विसरून नवीन ओळख निर्माण करायची, ते सुद्धा वाट पाहतायत सर तुमच्या निकालाची. आता निकाल तुमच्या हातात आहे सर. निकाल तुमच्या हातात आहे.